अस्सलाम वालेकुम। मैं कौमी एकता मंच का प्रेसिडेंट मोहम्मद सलीम आपके माध्यम से इंडिया अलायंस को ये गुजारिश करना चाहता हूं कि जो है ना शहर मध्य के अंदर एक आमदार का जो है टिकट मुस्लिम को दे करके जो है एक मौका देंगे, क्योंकि हमारा समाज जो है ना बहुत पिछड़ा हुआ है, हमारे बहुत सारे मसाइल हैं। इसके लिए जो है ना हमको जो है ये आमदार की टिकट देना चाहिए, ऐसी हमारी गुजारिश है। कांग्रेस महाविकास आघाड़ी से कांग्रेस से ये देखिए, हम कौमी एकता मंच के माध्यम से सोलापुर शहर के तमाम मुस्लिम कौम को हमने एक किया है, तमाम जमातें उनको हमने एक किया है, और हमारी जो महाराष्ट्र विकास आघाड़ी है उससे हमारी ये डिमांड है कि शहर मध्य की सीट किसी भी पार्टी को छूटे, उम्मीदवार मुस्लिम देना चाहिए, ये हमारी डिमांड है। अगर ना दे तो हम मुस्लिम कौम की मीटिंग लेंगे और जो फैसला होगा वो फैसला लेकर हम दिखाएंगे कि मुस्लिम मतदार क्या कर सकता है। बिल्कुल नहीं, बिल्कुल हमारा हक है। उम्मीदवार मुस्लिम में उम्मीदवार कौमी एकता मंच की तरफ से हमारी मांग है, कौमी एकता मंच वाले एक उम्मीदवार डिसाइड करेंगे कि ये उम्मीदवार हमारा कौमी एकता मंच इलेक्शन ये हमारा उम्मीदवार है। नहीं, हमने डिसाइड नहीं किया है ये मामले में, लेकिन किसी को भी देंगे हम में से। ये देखिए, अध्यक्ष साहब ने जो प्रस्तावना की उसमें उन्होंने कहा कि शहर मध्य में जो सीट जिस पार्टी को छूटेगी वह पार्टी मुस्लिम उम्मीदवार देना चाहिए। हम वैयक्तिक किसका भी हम समर्थन नहीं करते हैं। जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनसे हम कह रहे हैं कि मध्य के अंदर ये महाविकास आघाड़ी के अंदर किसी भी पार्टी को सीट जाए, कल समझिए कि कल सीपीआई-एम को भी अगर सीट छूटी मध्य की तो भी उम्मीदवार मुस्लिम होना चाहिए, ये हमारी मांग है। ये कौमी एकता मंच की स्थापना कब? खऱ्या अर्थानं कौमी एकता मंचची स्थापना 2017 साली करण्यात आलेली आहे। संविधानानं दिलेले न्याय, हक्क, अधिकार आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा या तत्वावर ही कौमी एकता मंच काम करत आहे। या कौमी एकता मंचमध्ये सर्व राजकीय पक्षाचे, धर्मनिरपेक्ष विचाराचे सर्व कार्यकर्ते आणि समाजाचे प्रतिनिधी या कौमी एकता मंचमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलेले आहेत। त्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे दिसतात, बाकी कुठले पार्टी नाही। त्या समीउल्ला शेख होते शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे, आणि राष्ट्रवादीचे वारिस कोल्हे आहेत, गनी पठाण आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे। आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात बसलो इथं। आपण आज आपण मुस्लिम समाजाची मागणी करता आमदार ज्यावेळी विधानसभामध्ये प्रसाद लाड यांनी वक्फ बोर्डाबद्दल चुकीची माहिती विधानसभामध्ये दिली, या एकता मंचाने त्याबद्दल काय कारवाई केली त्या प्रसाद लाडवर आणि त्या वक्फ बोर्डाच्या जमिनाबद्दल कुठली भूमिका घेतली समाजाने? समाजाची ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते वक्फ बोर्डाच्या आजच्या बैठकी, आजच्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये वक्फ बोर्डासाठी प्रेस कॉन्फरन्स नाही, वेगळी प्रेस कॉन्फरन्स वक्फ बोर्डाच्या प्रश्नावर बोलूया, आम्ही त्यावर बोलू। वक्फ बोर्डाच्या आपल्याला नेतृत्व द्यायचं, समाजासाठी काय तर करावं लागेल, त्यासाठी वक्फ बोर्डचे ज्यावेळी प्रश्न आला, प्रसाद लाडे चुकीची माहिती विधानसभामध्ये एकता मंचाने काय भूमिका घेतली, समाजाची मागणी करतात, समाजासाठी काय तर करावं लागेल। समाजाची ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले, वैयक्तिकरित्या आमचा प्रश्न नाहीये हा, एकंदरीत समाजाची भावना आहे। वक्फ बोर्डच्या प्रश्नावर आम्ही प्राथमिक नाही, एकदम अग्रक्रमाने लढत आहोत, ते तुम्ही बघितलेलं आहे। वक्फ बोर्डाच्या वजात मिर्जांना दोनदा आणून त्यांच्या सपोर्ट आपण प्रश्न मांडले, आणि तुम्ही जे म्हणताय ना ते प्रश्न आम्ही जाऊन वक्फ बोर्डाकडे मांडलेले आहेत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या संघटना मांडायच्या त्या संघटनेच्या सोबत आम्ही आहोत। मुस्लिम समाजाच्या लोकांना ज्यावेळेस अन्याय कौमी एकता मंच समाजासाठी काय केले आणि त्यासाठी समाजाने तुम्हाला कशाला मध्ये आहोत?
सर्वप्रथम कौमी एकता मंचला उमेदवारी द्यावी अशी मागणी आमची नाहीये. कौमी एकता मंच एक प्रातिनिधिक संघटना आहे. कौमी एकता मंचातर्फे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, एक उमेदवारीसाठी मागणी करत आहे. तर समाजासाठी काय केले त्यासाठी तुम्हाला उमेदवारी द्यावा. आम्ही अजून तुमचा गैरसमज होतोय. काय केलं तू म्हणतो समाजासाठी काय केलं सगळं पत्रकार बंधू शहराचे लोक माहित नाही. उदाहरण सत्ता आमची नाही, आमच्या सत्ताच नाही ना. ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. प्लीज एक बोला, प्लीज एक तुम्हाला कुठलं पाहिजे तुम्हाला हे सांग. म्हणजे गोरगरिबाला मदत पाहिजे का तुम्हाला? काय तुम्ही बघतो काय केलं समाजाच्या लोकांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही काय केला? मॉब लिंचिंग झाले, 2 प्रकरण झाले, त्या संदर्भात तुमची कौमी एकता मंच आलेली एक नाही का? दुसरी गोष्ट हाशिमपीर मशिदीचा प्रश्न होता, त्यावर तुम्ही तुमचे आमदार तुमच्या पक्षाचे लोक बोलावत नाही. तिसरी गोष्ट मला सांगा, ज्या वेळेस अशा प्रकारे मुस्लिम लोकांवर खास अन्याय होतो त्यावेळेस तुमची कौमी एकता मंच येत नाही. कौमी एकता मंच फक्त राजकीय फायद्यासाठी येते अशी चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे. फक्त कौमी एकता मंच म्हणजे सर्व मुस्लिम समाज झाला का? नाही ना. बरं, तुम्ही बोलला बरोबर. आता मागच्या वेळी बकरीदमध्ये आहेरवाडी प्रकरण झालं. आम्ही अल्पसंख्याक विभागाच्याकडून स्वतः कलेक्टरला भेटून व पोलीस आयुक्तांना भेटून पोलीस SP ला भेटून निवेदन दिले. त्याच्यावर मोर्चा काढलं. तो आहेरवाडीमध्ये व्यक्ती काय करतो तुम्हाला माहित आहे? व्हिडिओ पाहिला का तुम्ही? कुठलं प्रश्न ऐकून तर घ्या. जनावरांची कत्तल करताना सापडले होते. तुम्ही पाहिलं का? व्हिडिओ आहे. कुठं आहे? तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. बघा, सापडलं तर तुम्ही पोलिसात ताब्यात देण्याचा अधिकार तुम्हाला मारण्याचा अधिकार कोण दिले? तुम्हाला मारायचा अधिकार कोण दिले? झाडाला बांधून मारतो तुम्ही. त्या व्यक्तीने तुमच्या रियाज सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये बाईट दिलेली आहे. काय म्हणून? त्या बाईट मध्ये सांगितले की अशा प्रकारे जनावर कापला म्हणून. बरं, त्याचं कारण येऊ दे ना. परत ऐकून तर घ्या. तुम्हाला झाडाला बांधून मारायचा अधिकार कोण दिले? सोलापूर शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी आपली एकता मंचाचं काय योगदान? कौमी एकता मंचाचं काय योगदान आहे? हे पहा, आस्था गायक मी त्यांच्यातर्फेच बोलतोय. आस्था गायक आमच्यातर्फे जे कोणी व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांनी यापूर्वी वैयक्तिकरित्या मुस्लिम समाजासाठी कामं केलेली आहेत. पोलिसाकडे फिर्यादी देणे, कलेक्टरना निवेदन देणे, वैयक्तिकरित्या सर्वांनी मुस्लिम समाजासाठी कार्य केलेलं आहे. परंतु वैयक्तिकरित्या केलेलं कामकाज हे कमी पडतं, म्हणून आम्ही आता यापुढं मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम समाजाकरिता सामूहिकरित्या नेतृत्व म्हणून कौमी एकता मंच यापुढे काम करणार आहे. ठीक आहे. आता कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक समाज, लिंगायत समाजात, मराठा समाजात, तर मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी आजपर्यंत कृतज्ञता व्यक्तच केली आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा त्यांच्या मतदानामध्ये. तर कौमी एकता मंचने त्यांना जाब विचारला नाही का? तुम्ही मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा म्हणून देता, त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी काही कृतज्ञता व्यक्त केली नाही. आमच्या ते ठरलेलं आहे. मोहरम झाल्यावर एक मिटिंग मुस्लिम समाजाचा एक वेगळा मेळावा घेणारच आहे. त्यात ते व्यक्त करणार. नाही, आमचं ठरलं ते. तुम्हाला बाहेरून काय सांगायचं गरज त्याला? आमच्या मीटिंग मी ठरलेलं आहे ते. तुम्हाला कळेल की पुढे आता. नाही, मला हे सांगा, रजिस्टरची गरज काय? नोंदणीकृत नाही. ऐकून तर घ्या. तुम्ही ठराव करताय जर तुम्ही अहो, एक साधारण व्यक्ती सुद्धा आम्ही 5 लोक एकत्र येऊन ठराव करू शकतो. तुमचं इंटेन्शन काय आहे केलं दिसून येतं ना. काय? फक्त समाज दिशाभूल करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे मग ह्याच्या मागचा उद्देश हे पहा, कुठलीही संस्था नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन हे बंधनकारक नाही, गरज नाहीये. लोक बघतायत एक लोक लाईव्ह मध्ये बघतायत तुम्हाला.
विद्रोही साहित्य संमेलन गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रात घडतंय. रजिस्ट्रेशन नाहीये, रजिस्ट्रेशन नाहीये, RSS रजिस्ट्रेशन नाहीये. मी काय म्हणतोय प्लीज एक बोला, मी उत्तर देतो. एक बोला, आपला अधिकार आहे प्रश्न विचारायचा. एक बोला प्लीज. येस प्लीज, आपण सांगा. जर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार ठरले नाही पण तुम्ही इंडिया आघाडीचा उमेदवार द्या म्हणून सांगतात, तर परवा काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेते शिंदे साहेबांकडे त्यांनी काय आश्वासन दिले का? हे पहा, आम्ही कौमी एकता मंच म्हणून सामाजिक स्तरावर आम्ही संघटित आहोत आणि आमची मागणी आपण केअरफुली ऐकलेली असावी की सोलापूर शहर मध्यमध्ये महाविकास आघाडीतर्फे सोलापूर मध्येची जागा ही ज्या कोणत्या पक्षाला जाईल त्या पक्षाने शहर मध्यमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावा ही आमची मागणी आहे. भविष्यामध्ये एमआयएमचा उमेदवार उभारला तर तेही मुस्लिम समाजाचे आहे, त्याला आपण पाठिंबा देणार का? फक्त मुस्लिम आपला विषय आहे, तर एमआयएमचा उमेदवार पण मुस्लिम त्याला पाठिंबा देणार का? त्याबाबत मुस्लिम समाजाची भूमिका स्पष्ट आहे. मुस्लिम समाज हा धर्मनिरपेक्षतेचा कट्टर समर्थक आहे आणि गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही एमआयएमच्या नेत्यांकडे जाऊन ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाने विनंती केली की तुम्ही उमेदवार देऊ नका, त्याचप्रमाणे आम्ही सोलापूर मध्यमध्ये सुद्धा एमआयएमने उमेदवार देऊ नये अशी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत आणि आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे. आम्ही नाही असं आमचं म्हणणं आहे, कारण तो फक्त काँग्रेसचाच पाहिजे, धर्मनिरपेक्षच आमदार पाहिजे. मी काय म्हणतो, तुम्ही काँग्रेस बनवतात बरोबर, ठीक आहे, मग तुम्ही काँग्रेस पक्षाचे राजीनामा देऊन बसायला सगळे करतो. त्यासाठी आम्ही सर्व काही काँग्रेसचे नाही आहोत. काँग्रेसच आमदार पाहिजे. नाही आता वकील साहेब काय म्हणलं, सगळ्यात पार्टीचं म्हणजे आता ऐकून घ्या, आम आदमी पार्टीने उद्या तर समजा उमेदवारी दिली, बिलकुल त्यांच्या पाठीमागे राहणार, त्यांच्या पाठी जाणार बिलकुल त्यांना मग त्यांनी पण मुस्लिमला द्यावी उमेदवारी, आडमास्तानी सुद्धा मुस्लिम द्यावी. मी काय म्हणतो, तुम्ही आता इथे लिहिलेलं आहे एमआयवर दबाव निर्माण केला, त्याच्यामुळे एमआयला उमेदवारी दिली नाही. मी काय नाही आता दबाव पुढे झुकलेले वगैरे तुम्ही नीट वाचा. माझ्यामध्ये तुम्ही ते पेपरच वाचले नाही असं आपले शेवटच्या पानावर बघा. तुम्ही दबाव आणला म्हणजे दबावामध्ये कशाला दबाव लागला? बंदूक लावली होती का, तलवार लावली का, कशामुळे दबाव आणला? दबाव हा सामाजिक असतो आणि तो सर्वश्रेष्ठ असतो मान्यवर. अरे तुमची भाषा पत्रकारितेची आहे का? पत्रकारितेची भाषा आहे का ही? नाही तुमची भाषा पत्रकारितेची आहे का? नाही दबाव म्हणजे तुम्हाला हो का? दबावचा अर्थ काय? लोकशाही देशामध्ये सर्व निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने दिलाय. मग तुम्ही दबावावर एखाद्या पक्षाचा दबाव नाही. पत्रकार परिषद उनकी अपनी नहीं है. साहेब माझा एक प्रश्न आहे. ओके, समाजाचा उमेदवार तुम्ही जे मागताय निवडून येणार का शहरमध्ये? नक्की निवडून येणार, कारण मुस्लिम समाजाचं या सोलापूर मध्ये बाहुल्य आहे. पण प्रणित शिंदेना त्यांनी जेव्हा उभारले होते खासदार केला त्यावेळेस त्यांना शहर मध्यमधून अगदी 900 काय 700 एवढी आणि ते लीड हे फक्त मुस्लिम समाजामुळेच मिळालेलं आहे अशी आमची ठाम भूमिका आहे. ठीक आहे, आम्ही ऐका असेल अनुभवी राजकारण निवडून का आला नाही किंवा आला असता का, थोडं इतिहास सांगा ना. 2009 काय होती, 2014 काय समाजात काय फक्त आता हे तुम्ही लोकसभेचा आता तुम्हाला स्पष्ट बोलतो ते 2009ला असं ऐकलं त्याचं आहे की 2014 मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडून आला असता. 2009 बरं तर काय त्यावेळी समाजाची पार्टी होती. बोला ना, तुम्ही बोला सगळं. 1980 पासून या मतदारसंघाचा इतिहास पाहिला प्रत्येक वेळेला एक मुस्लिम उमेदवार आहे.
इंदुसभाई दोनदा लढले, 80 आणि 85ला. सलीम कल्याणी लढले, एस.टी. कायजी लढले, ऍडव्होकेट अब्दुल गफूर खैरजी लढले. आणि पुन्हा आता एमआयएम तर्फे तौफिक शेख आणि अब्दी लढले. एवढं झाले का साहेब? प्रश्न असा आहे की एकंदरीत या मतदारसंघाचं वातावरण मुस्लिम समाजाला न्याय द्यावा असा आहे. एका रात्रीमध्ये एमआयएम मध्ये असलेला मुसलमान दुसऱ्या रात्रीमध्ये महाविकास आघाडीचं मतदान करतो म्हणजे तो धर्मांतर होता. त्याचं प्रतिनिधित्व हे नाकारल्याचं ते उद्रेक होता. हे उद्रेक प्रत्येक वेळेला दिसत आला या मतदारसंघामध्ये. आमची मागणी अशी आहे, ही 4 हुतात्म्यांची भूमी आहे, धरणनीती विचाराची सोलापुरी भूमी आहे. या भूमीमध्ये आम्ही फक्त मुस्लिम मतावर डिपेंड नाही. आमचं मत असं आहे की साळी, कोळी, माळी 18 प्रकारच्या जाती जमाती या मतदारसंघामध्ये आहे. त्या मतदारसंघातल्या त्या जातीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामधला धरणनीती विचारसरणीचा जो हिंदू समाज आहे तो आमच्याकडे येईल. आजपर्यंत ते घडलेलं नाहीये. या निवडणुकीत आम्ही ते घडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मुस्लिम समाजाला जसं प्रणिती शिंदेची जात बघितली नाही, मोहिते पाटलांची जात बघितली नाही, निंबाळकरांची जात बघितली नाही, जिल्ह्यातलं सगळं मतदान मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं, मागासवर्गीयांना मतदान केलं. असं मुस्लिम उमेदवाराच्या बाबतीत का होऊ नये हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्या दृष्टिकोनातून देशाचं वातावरण बदललेलं आहे. देशामध्ये जातीय धर्मांच्या शक्तीचं पाडाव झालेला आहे पूर्णपणे. जाणीवपूर्वक बोलतो, सत्तेवर असले तरी. कारण का तर 75 सीट अशी आहे, 70 ते 75 जे 2000 मतांनी पडलेले आहे. याचा अर्थ त्यांचा पाडाव आहे. कुबड्या घेतलेलं हे सरकार आहे. हे सरकार अयशस्वी होण्यामागे देशामधला मुस्लिमांचा म्हणजे मागासवर्गीय आणि मुस्लिमांचा फार मोठा रोल आहे. या दोन्ही समाजानं एकत्रितपणे संविधानासाठी आणि आपल्या न्याय हक्काला जे बाधक ठरत आहे त्या पक्षाला मतदान न करण्याचं ठरवलेलं आहे. देशाच्या पातळीवरचं राजकारण आमची महाविकास आघाडीला ही मागणी आहे, फक्त सोलापूरसाठी नाहीये. माफ करा, महाविकास आघाडीला पूर्ण राज्यभरात आमची मागणी आहे. किमान 30 ते 35 जागांमध्ये मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व त्यांनी द्यावं. आणि फक्त देऊ नये तर त्या पक्षांनी त्यांचं वोट तिथं टर्न करून दाखवावं. मुलायम सिंग असतील, लालू प्रसाद यादव असतील, आपल्या याच्यामध्ये दक्षिणमध्ये जे नेते आहेत इथं मुस्लिम उमेदवार ते उभा करून निवडून पण आणतात. तशा पद्धतीनं हिंदू समाजाची, इतर समाजाची जी मतं आहेत ते मुस्लिम उमेदवारांना देण्याचं महाराष्ट्रात काम करावं. साधारणतः 30 जागांवर आम्ही प्रतिनिधित्व द्या अशी मागणी करतोय. राज्यभरात सुद्धा एक बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होतोय. सामाजिक संघटनांची, धार्मिक संघटनांची, शैक्षणिक संघटनांची एक बैठक आम्ही बोलावतोय मुंबईला. आणि त्या बैठकीमध्ये निश्चित असा शिक्षणाचा, आरक्षणाचा आणि संरक्षणाचा मुद्दा आहे. फक्त प्रतिनिधित्वाचा नाही. या महाराष्ट्रात आणि देशामध्ये मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. आता त्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे मॉब लिंचिंगचा प्रश्न आहे. साधारण 177 मॉब लिंचिंग 2014 ते 2024 झाले. अर्धा मॉब लिंचिंग या काळामध्ये झाले ते मी धरलेले नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये इगतपुरीमध्ये जी घटना घडली आणि त्यानंतर पुढे सावळीला जी घटना घडली आणि ह्या घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीकडे आमची मागणी आहे की यावर सुद्धा तुम्ही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे आम्हाला लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं. जाहीरनाम्यामध्ये मॉब लिंचिंगसाठी वेगळा कायदा करू, जिल्हा पातळीवर शीघ्र कृती दल बनवू, कोर्टवर त्या केसेस चालू आणि मॉब लिंचिंग होणार नाही त्याची पूर्ण दक्षता घेऊ. हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे. संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीकडे आपण आहोत. आमचं जर हक्क आणि अधिकार ते पाहतील अशी आम्हाला त्यांना अपेक्षा आहे. तिन्ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा आम्ही नेत्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रश्न स्थानिक पातळीवर सुद्धा मागणी आहे, राज्याच्या पातळीवर सुद्धा तिन्ही महत्वाचे नेते. यावर आमचं मत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सीताराम येचुरींना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत. ही खऱ्या अर्थानं मुस्लिमांचा हक्क आहे, न्याय आहे इथं मुस्लिम उभा राहणे. तर तुमच्या सीबीएमने इथं पाठिंबा द्यायला पाहिजे मुस्लिम उमेदवारांना अशी भूमिका घेऊन आम्ही सगळं इथं जातो. दोन 2009च्या काळामध्ये मागणी झालेली होती. त्यानंतर प्रणिती शिंदे आल्या. प्रणिती शिंदे आल्यानंतर एक महिला आहे
मागासवर्गीय क्षेत्रातून त्या येत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते काम करत असल्यामुळं मुस्लिम समाजातल्या खास करून काँग्रेसमधल्या मुस्लिम समाजाने आपली मागणी केलेली नाहीये. हे आम्ही स्पष्टपणे निवेदनात नमूद सुद्धा केलं की खरं होतं 2009 आणि 2014 आणि 2019 3 ठिकाणी आम्ही मागणी केलेली नाहीये. केली केवळ फक्त मुस्लिम समाजात नाही मागणी केली 2009ला केली होती. 14ला पण मागणी केली, 19ला सुद्धा मागणी केलेली आहे. स्वतःनी उभा करतो त्यानंतर मुस्लिम समाजात नाही बाकीच्या समाजात मागणी केली पासून चालूच आहे. हे नवीन काम आलेली ते आमचा फॅमिली मॅटर झाला तेव्हा माझे मोठे भाऊ काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांना ते मी फॉर्म भरलो, त्यांना प्रेशर आला होता. तर माझ्या भावाला हाच त्रास झाला. अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझा मोठा भाऊ माझी बहीण हे आयसीयू मध्ये ऍडमिट झाले. त्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये बसून की भावाला त्रास होत आहे म्हणून की मी माझ्या भावाला वडील समजत होतो, त्यासाठी मी माघारी घेतलो. बरं, हे काँग्रेसचा मंच तिन्ही लोकांना भेटणार आहे, आदरणीय पवार साहेब, सुधीर साहेब आणि नाना पटोले साहेब. त्यानंतर काय मागणी काय राहणार, फक्त मध्यासाठी मागणी राहणार का दुसऱ्या इतर ज्या 11 मतदारसंघामध्ये जो आजपर्यंत मिळालेला आहे ते त्या समाजाने त्यांची आवाज बनवून त्यांनी बोलावं. आमचं प्रायोरिटीने आमचा जो प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा आणि त्यामुळे आम्ही मुस्लिम समाजाचेच प्रश्न आम्ही तिथं मांडणार. भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये एमआय मागे आणि एमआय तेही महाविकास आघाडीच्या बाजू झाली तर तुम्ही एकदा मत त्याला समर्थन करणार. लोकसभेमध्ये आला तर एमआय नाही आघाडीमध्ये येऊ शकत नाही. ते तुझं धोरण ठरलेलं आहे आघाडीचं. धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांना आपण सोडून घ्यायचं. शिवसेना पूर्वीच्या शिवसेनेपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष असं मत आहे. त्याचं कारण का, आज भारतीय जनता पार्टीचं RSSचा जे अजेंडा आहे, RSSचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याला डायरेक्ट भेटणारी संघटना म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचं ही शिवसेना आहे. त्यामुळे काँग्रेसने त्याला जवळ केले. कालचं जे औरंगाबादमध्ये अवनीश साहेबांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला सर्वांनी खुले आहे, कुणी बी आम्हाला बोलून येतं त्याला तयार आहे. तर त्याने भविष्यामध्ये आले तर एमआयचे उमेदवार आज तिने काम करायला त्याला उमेदवाराला एकटा मंच सपोर्ट करणार आहे. तो राज्याचा निर्णय आहे, आमच्या हातात काही हे पहा जर MIM हा महाविकास आघाडीमध्ये सामील झाला तर आम्ही निश्चित त्यांचा प्रचार करू. राज्याचे नेतृत्व राज्याचा निर्णय आहे ना तो. आमची मागणी काय आहे की सोलापूर मध्ये कोणत्याही पक्षाला सीट सुटो त्यांनी मुस्लिम उमेदवार द्यावा. जर उद्या MIM हा जर महाविकास आघाडीमध्ये आला तर त्याचा प्रचार करू ना. महाविकास आघाडीचा फायदा झाला तर एकटा मंच अपक्ष उमेदवार उभा करणार आहे तर त्यांचं आम्ही अपक्ष उमेदवार मुळीच उभा करणार नाहीये. आणि जर आपण म्हणतात तशी परिस्थिती निर्माण झाली मुस्लिम उमेदवार तुम्ही द्या आमची CPMचं नाही देत. आम्ही समाजाची बैठक घेऊ. त्यावेळी वेगळी बैठक घेऊन निर्णय घेऊ काय घ्यायचं ते. समाजाची बैठक घेऊ, आम्ही निर्णय घेऊ. पक्षाला म्हणजे मध्ये ज्याला सीट सुटेल त्या पक्षाने. येस प्लीज. उमेदवार कॅपेबल आहे, जे उमेदवार राष्ट्रवादीमध्ये हे कॅपेबल असतील, काँग्रेसमध्ये हे गटामध्ये हे कॅपेबल असतील, म्हणजे असं ठरलं असेल ना तुमचं काहीतरी काहीतरी सिलेक्ट केले असतील उमेदवार. आमचं वैयक्तिक कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला आमचं समर्थन नाहीये. आम्ही तर समाज म्हणून आलेले आहोत. आम्ही कोणत्याही एका विशिष्ट
व्यक्तीची आम्ही शिफारस केलेली नाही, करणार नाहीये. आपण लक्षात घ्या, पक्ष म्हणून त्यांनी कोणताही मुस्लिम उमेदवार द्यावा. मी काय म्हणतो, आता समजा काँग्रेसने एखाद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला उमेदवार ते देणार नाही, जे ठराने आले तो मग बोलायला देणारच नाही. तो हम सब मिलकर तो पक्ष करेल, तो पक्ष करेल. एक लक्षात घ्या, हे पहा आपण कृपा करून पत्रकार बंधूंनो आपण ऐकून तरी घ्या. पक्ष बघून देईल उमेदवार. आपण ऐकून घ्या. हे पहा तुमचा इशारा चुका आहे. नाही कुठं काय असेल ना, इशारा चुका आहे, कुठल्या व्यक्तीवर आहे. हरकत नाही. हाजी साहेब, आमच्यापैकी गुणवत्तेवर सगळ्या गोष्टी झाल्या. आता कसं हो सर, माझा प्रश्न मी कायद्याचे उत्तर देतो. कायदेशीर बोलतो. 3 वेळा महिला म्हणून आमदार निवडून आले. तर आता 4थ्या वेळेस मुस्लिम महिलेला देणार का? हे पहा, आपण कृपा लक्षात घ्या, आमची मागणी लक्षात घ्या. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे ज्या कोणत्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाने मुस्लिम उमेदवार द्यावा, त्याचा आम्ही प्रचार करू असं आमचं ठाम निवेदन आहे. आणि त्यानंतर पत्रकार साहेबांनी नाही ऐका मी उत्तर देतोय. मी बोलतो आपलं नाही, थांबा मी बोलतो. कोमर साहेब थांबा. आता मला एक सांगा साहेब, गेल्या 2-3 विधानसभेला एखादा सभ्य माणूस थांबला तर त्याला 2-4 हजार मतं मिळत नाही. आपले नाही ते माणसं 37,000 मतं खाल्ले. समाज पण चालले ना त्यांच्या पाठीमागे. सय्यद हे पहा, मी पत्रकार साहेबाचं तुमचं मत काय, जुबेरबाईचं काय हे आम्हाला कळालंय. पण जे पक्षानं इंडिया आघाडीमधले जे पक्ष उमेदवार देतील ते कॅटेगरी त्यांनी ठरवतील. आम्ही ठरवणार कोण आहे. तुमचं जे म्हणजे ही जी कौमी एकता समिती आहे ना, नाही आम्ही तसं काय ठरवलेलं नाहीये कुणाचं. कुठली कॅटेगरी महिला मुस्लिम हवा, ठरवायचा आमचा अधिकार नाहीये. मुस्लिम हवा. आम्ही फक्त समाजाला द्या असं. चांगला प्रश्न आहे. तुम्ही आता नाना पटेल साहेबांना विचारायचं राजकारणामध्ये शुद्ध चारित्र्याचे व्यक्तिमत्व यावं असंही आम्ही आमच्या निवेदनामध्ये नमूद करू. असा असलेला उमेदवार घेऊ आणि महिला आम्ही करू असा भेदभाव सुद्धा असा नाहीये. आणि इरफान भाई, आता तुम्हाला स्पष्ट बोलतो, त्यातले तुम्हाला 5-6 नाव आहेत. नाही ऐकू सर बोलतो सर. सवाल वैयक्तिक आम्ही अंतर्गत त्याला विनंती केली. कोणाचं नाव आम्ही रिकमेंड केलेलं नाहीये. हे पहा, एवढंच बोला. हो, आम्ही कोणाला वैयक्तिक समर्थन केलेलं नाहीये. वैयक्तिक घेऊन बोलू त्याच्या प्रेस कॉन्फरन्स. आम्हाला घेऊन बोलायचं नाही. कौमी एकता मंचने सगळं काम केलेलं आहे. सगळे भाऊ मिळून बहिणीचा हक अदा केलेले आहे. आता बहिणीने सगळे भावाचा हक अदा करावे अशी आमची मागणी आहे. ते तिकीट कोणत्याही कुणाला मिळू दे. येस, हे लक्षात घ्या तुम्ही. कुणाला मिळू दे. शेख यांनी पण पहाड माध्यमातून तिकीट आणले तर आम्ही जमीन शेखचे पण जर आपण महाआघाडीमध्ये असला आम्ही आपल्याला महाआघाडीमध्ये आला आपण आम्ही आपला बचाव करू.
विचाराच्या आधारावर हा मत आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असं मला वाटलं, हा प्रेस कॉन्फरन्स म्हणजे तुम्ही एका पक्षाचे वैशिष्ट्य म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात, पत्रकार म्हणून विचारत नाही असं आम्हाला वाटतं. नाही नाही नाही, हा बोला 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 बोला. तुम्ही मागणी केली का? एक लक्षात घ्या, आम्ही इथं अराजकीय संघटना म्हणून आहोत, इथं एकाच पक्षाचे लोक नाहीयेत. कुठं लक्षात घ्या. मागणी केली का? आता ही आज सुरुवात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व राजकीय पक्षांना इशारा दिलेला आहे. आम्ही स्पष्टपणे सर्व राजकीय पक्षांना इशारा दिलेला आहे. इशारा शब्द आहे, एक लक्षात घ्या. आणि जमीन साहेब, आपण जो प्रश्न विचारला होता की तो उमेदवार आपण 3-4 शब्द वापरले, बरोबर आहे, ठीक आहे, तो आपण शब्द वापरले. तर एक लक्षात घ्या की जो उमेदवार जो पक्ष देईल तो सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच देतो. आणि जोपर्यंत ऐका तर जोपर्यंत दोष सिद्धी होत नाही तोपर्यंत आपला गुन्हेगार म्हणता येत नाहीये. म्हणून जे काही राज्य पक्ष उमेदवार देतात, शिक्षा झालेल्याला कोणी उमेदवारी देत नाहीये. आरोप म्हणजे दोष सिद्धी नव्हे, शिक्षा झाली तर आपण काय म्हणाला की आपण 2-3 शब्द वापरले ना, तर मग माझं हे म्हणणं आहे की आरोप करणे म्हणजे दोष सिद्धी नव्हे, लक्षात घ्या. आपण जे म्हणालात ना, ते पक्ष ठरवेल. आमच्या प्रमाणे जो मुस्लिम असला आम्ही त्याचा प्रचार करू. ठीक आहे. आता तुमचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. तुम्हाला फेस करावंच लागेल. परंतु दक्षिणचा पण अभ्यास केला असता तर तिथे मुस्लिम उमेदवार होते काँग्रेसकडनं, तर ते इथले जिंकलेल्या उमेदवारापेक्षा जास्त मतदार हरलेल्या उमेदवार. तुम्ही ह्याच्यामध्ये दक्षिणचा देखील उल्लेख केलेला आहे. दक्षिण मध्ये पण मुस्लिम लोकसंख्या भरपूर आहे, तर तिथं तुमची काय भूमिका असेल? हीच भूमिका तिथं असेल, हीच भूमिका. कुठलाही ती जागा कोणत्याही पक्षात कृपा लक्षात घ्या, मध्य असो किंवा दक्षिण असो, दोन्ही मतदारसंघामध्ये कोणत्याही पक्षाला ती जागा जाऊ द्या. सीपीआयएम ला मध्यला गेली तर सीपीआयएमने मुस्लिम उमेदवारच द्यावा. दक्षिणची जागा तर काँग्रेसला गेली तर काँग्रेसने मुस्लिम उमेदवारच द्यावा. दक्षिणची जागा राष्ट्रवादीला गेली समजा तर त्यांनी मुस्लिम उमेदवार द्यावा. आमची मागणी खूप मर्यादित आहे, लक्षात घ्या. आम्ही आमचा अधिकार मागत आहोत. आम्ही धर्मनिरपेक्षतेला मतदान केलंय, संविधान वाचण्यासाठी आम्ही मतदान केलेलं आहे. आणि आता आम्ही जे कष्ट केलेलं आहे त्याचं फळ घेण्याची वेळ आहे. म्हणून आम्ही आमचा न्याय संविधानात्मक अधिकार मागत आहोत मुस्लिम समाज म्हणून. आम्ही समाजाची बैठक घेऊ आणि त्यामध्ये समाज जो निर्णय घेईल तो त्या निर्णयाची अंमलबजावणी करू आणि आम्ही दाखवून देऊ की समाज आम्ही काय करू शकतो. ग्राउंड लेवलला देखील उठून त्यांनी काँग्रेसचा प्रचार, त्यावेळेस मग ओमियतचा मग तुम्ही म्हणता की आम्ही समाजाची बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार, आणि मग जमीन उलमा दुसऱ्याच बाजूने गेली, काँग्रेसच्या बाजूने गेली आणि काँग्रेस उमेदवार मुस्लिम असला, त्यावेळेस काय? लोकल जमीन आमच्या सोबत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून जमीन उलमा ही काँग्रेस सोबत आहे असं मला स्वतः मामाला मी सांगितलेलं आहे. तर माझं मत असं आहे की तुम्ही कौमी एकता मतवाले जर समजा वेगळे केलं त्यामुळे तो उलमा परत काँग्रेस बरोबर काय करतो हे आम्ही संयुक्तिक बोलू आपण त्यांच्याबरोबर. हो, संयुक्तिक अशी भूमिका यावर प्रश्न काय तुमच्या लक्षात मिळाला तर जगत उलमा हिंदूमध्ये सचिव काम करतात, उपाध्यक्ष तुम्ही उपाध्यक्ष काम करता काँग्रेसमध्ये सुद्धा आहे. तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग तुम्ही पक्षाचे राजीनामा देऊन फक्त समाजासाठी बाहेर पडणार का काँग्रेस सोडून? याचं उत्तर द्या ना. हे समाजाचा न्याय हक्कासाठी पक्ष तर अडचणीत ठरला. वैयक्तिक बोलतोय मी, सगळ्यांचं नाहीये मत.
पक्ष जर अडचणीत पडलं तर आम्ही पक्ष सुद्धा सोडावा काय. नाही समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचं राजकारण आहे. आमचं राजकारण जर तो सिद्ध होत नसेल तर आम्ही तो निर्णय घेण्यासाठी मागे लावू. तुम्ही आता कोमी एकता मंच तुम्ही व्यासपीठावर बसून जाहीरपणे सांगत आहे मुस्लिम उमेदवार आणि समजा मुस्लिम उमेदवार दिला नाही आणि तुम्ही एक वैयक्तिकरित्या तुम्ही जमीन उलमाचे देखील सचिव आहात, तर त्यावेळेस तुम्हाला आदेश आला जमीन उलमा वरिष्ठांना, तर त्यावेळेस तुम्ही कोमी एकता मंच सोडून त्यांनी सांगितलेलं काम करणार का कोमी एकता मंच? तुम्ही तुमचं थोडंसं गैरसमज आहे. जमीन उलमा हिंद ही डायरेक्टली राजकारणामध्ये काम करत असते आणि तुम्ही म्हटल्यासारखं आहे ना, देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर कुठलेही मेसेज येत नसतो. लक्षात घ्या तुम्ही कुठं भूमिका ठरवा. स्थानिक पातळीवर जमीन उलमा हिंदला काम करताना